मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न दिल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत। सगळ्या सोयऱ्यांच्या नियमाची अंमलबजावणी 2 दिवसात करा, नाहीतर 24 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन सुरू करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी विनंतीही मनोज जरांगे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। निवडणुका घेतल्या तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या, असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केले। याशिवाय गावागावामध्ये रास्ता रोको करा, नेते मंडळींना वावरात बंदी करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात। तसंच आता मराठा समाजातल्या वृद्धांना आपण उपोषणाला बसवणार आणि या आंदोलनादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असाही इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। आज आंदोलनाचा इशारा देत असताना आणि आपल्या मागण्या समोर ठेवत असताना मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटले पाहूया। आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये, म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांचे होतं, निवडणूक घेऊ नये, म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मान सन्मान राखता येईल। आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार, आपल्या दाराला वापस नाही, वापस नाही। आल्या आल्या गाड्या त्याच्या जाग्यावर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या, निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायच्या। मला असं वाटतं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी या 2 दिवसाच्या आत सरकारनं करावी आणि आपण त्यांनी नाही केलं तर 24 तारखेपासून आंदोलन सुरू करावं। आपल्याला असं आंदोलन सुरू करावं असं वाटतं, आपण आपले फक्त गाव सांभाळायचे, कोणी तालुक्याला यायचं नाही, कोणी जिल्ह्याला यायचं नाही, आपण आपले सगळ्यांनी गाव सांभाळायचे। प्रत्येकानं रास्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं। दरम्यान मनोज जरांगे यांनी नेते मंडळींना दारात आणि वावरात येऊ देऊ नका असं म्हणत अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा गावबंदीचा इशारा दिलाय। पण काही वेळातच नेते मंडळींना उपोषणाला बसलेल्या मायबाप जनतेला भेटण्यासाठी या, असं आवाहनही केलंय। जे येतील ते आपले, असंही वक्तव्य केले। एकाच पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे यांनी 2 परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत। 25-30 लाख तरी म्हातारे माणसं असते मराठीचे, 25-30 लाख तरी, एक अंदाज जास्त असते, पण धरून चला 5 कोटी म्हणल्यावर 25-30 लाखापेक्षा जास्त असते, पण 10 लाख झाला। मला असं वाटतं यांनी जर ह्या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मग सगळ्या वृद्ध महिलांनी, म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामावरून उपोषणाला बसायचं, पुरेचे पुरे लांब बाजा टाकू ह्याकडे त्याकडे, त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हातारे माणसं ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी, त्यातला एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी, उपोषण करताना एक बी मेलं। आता हे शेवटचं पण इतकं ताकदवान आहे की देशाने बघितलं नसतं आंदोलन, देशाने आणि शांतता दे, कोणाची गाडी फोडायची नाही, जायची नाही, पण पुढे जाऊन द्यायची, फोडायची नाही, जायची अजिबात नाही, शांततेत आदर्श रास्ता लोक म्हणतात त्याला, हे आदर्श रास्ता लोक आहेत, शांततेत जाळ कोण नाही, काय नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।